झालाय या 2 ते 3 वर्षामध्ये, ज्याने आपल्या नावाची छाप आज मात्र सोडली आहे टेनिस बॉलच्या विश्वावरती की अंबोडे गाव कुठे आलं हे क्रिकेटच्या नकाशावर ज्याने पोहोचवलंय तोच राहुल पाटील आता सायकल एंड वरती आहे. मात्र समोर सिनियर उभा आहे नक्कीच अमित दादा, पाहायला मिळेल नक्कीच चांगली अडत अमित की मात्र राहुल पाटील. पहिला बॉल डिलॉन करता द बेस्ट ऑफ द टीम, राइट ऑन द टार्गेट. क्या बात है, एक्सपिरियन्स एज अ बेस्ट टीचर. सरळ या ठिकाणी मात्र दांडी उद्ध्वस्त केली आहे आणि पहिली सफलता, बिग विकेट इज गॉन. ओल्ड इज गोल्ड. पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटीलला परतावा आले 0 वरती. इथे नवीन पार्टनर दिसतं पंकज, त्याला वेट अँड वॉच करावा लागेल कारण महत्वाचा आपला कर्णधार परतलाय आणि इथे मात्र त्या शब्दाचा वापर करून मात्र नक्कीच मी तारीफ करेन अमित दादाजी. यावेळी पंकजनं मात्र अमित दादाला उत्तर दिलंय, सरळ बॉलला फेकून दिलाय आउट ऑफ द बार, सिक्सर 6 धावा. आल्याबरोबर आपला परिचय दिलाय, नाव माझं पंकज आहे, गाव माझं अंबोड्या आणि पहिलाच बॉल होता ऑन साइडला 6 धावे करतात. तिसरा बॉल यावली मात्र एस्ता कव्हरला आणि श्लॉंगावला फील्ड होईपर्यंत पाहू शकाल जिथे मात्र सिंगल दुसरा धावायचा प्रयत्न केला जाईल का आणि तिथे मात्र सुपर रनिंग पाहायला मिळते. 3 बॉलचा इथे खेळ गबळीत झालाय आणि 3 बॉल नंतर मात्र धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते, मात्र 8 या धावसंख्येवरती आहे. स्टार्ट दिली इथे मात्र पंकजनं. राहुल पाटील बाद झाल्यानंतर अनेक स्पर्धा ज्याने लढवल्यात खऱ्या अर्थानं तोच मात्र पंकज पुनश्च आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जातीची स्पर्धा आज आठवते 1 लाख रुपयाचा सवाल होता. समोर मात्र मीरा भाईंदरकर होते. अक्षरशः मात्र पंकज नावाचं वादळ आलं आणि मीरा भाईंदरला म्हणावं लागलं अब यहाँ से तुम लौट जाओ. ऑप्शनच्या पाहू शकाल परफेक्ट डिसिजन बॉल खेळायचा होता. इथे मात्र पाहिलं तर नक्कीच डॉट बॉल. एका साईडला एक्सपिरियन्स असं बेस्ट टीचर म्हणून ज्याच्याकडे गुरु किल्ली आहे तो अमित पाहू शकाल कोपरकडनं गोलंदाजी माग वरती आहे. पंकज 8 धावांनी खेळतोय. वैयक्तिक आणि स्कोर कार्ड देखील आहे 8 या धावसंख्येत. राहुल मात्र शिरवती स्विच हिट खेळायचं होतं, रिव्हर्स स्वीप अटेंड करायचा होता, मात्र परफेक्ट आबी करू शकला नाही आहे. पंकज देखील एक चांगले बॅटिंग करतोय. आतापर्यंत अमितची गोलंदाजी आपण जर पाहिली तर 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय आणि धावसंख्या फलकावरती 1 विकेट लॉस ऑफ 8 या धावसंख्येवरती गावदेवी अंबोडे. कोण पोहोचेल टॉप 4 मध्ये, अजून एक मॅच मात्र बाकी आहे. कालच्या दिवसामध्ये पाहू शकाल सत्यनारायण आपण की यावेळी फ्लॅट अँड परफेक्ट पाहू शकाल फेकून दिलं फ्लॅटेड ना फाईनच्या डोक्यावरनं सरळ मात्र षटकार 6 धावा. राहुल बाद झालं तरी मात्र नवीन संकट आणि नवीन संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. पंकजला आपण पाहतोय 5 बॉल 14 धावांवरती खेळतोय आणि षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं गोलंदाजी मागवरती आला कोपरकडनं गोलंदाज मिस्टर अजितला आपण पाहतोय आणि याला मात्र आता साईक मिळते. तो आतापर्यंत नॉन स्ट्रायकर एंडवरती उभा होता. एक चांगलं क्रिकेट तुम्ही पाहतात आणि त्याचा अनुभव देखील घेतात त्या स्पर्धेच्या माध्यमातून. और क्रमांक 2 जिंकेल ते क्वालिफायच्या मॅच एडिशन, हारेल तो मात्र बॅक टू होम. कोपर की मात्र अंबोडे. प्रेक्षकांच्या नजरा स्पर्धेकडे लागल्या गेल्यात आणि सर्वात जास्त चाहते तर कोणते असतील तिकडे मात्र कोपरचे असतील कारण पाहू शकाल की इथनं कोपर गाव हे दूर नाही आहे, समोर हायवेवरील मात्र छोटंसं गाव आहे कोपर. स्विंग करायचा प्रयत्न होता पण पाहू शकाल बॅटमध्ये कनेक्शन झालं नाही आहे. स्विंग अँड मिस. आज सुपर गोलंदाज पाहायला मिळतो मिस्टर अजित. पहिल्या षटकामध्ये 14 आल्यात. 30+ तर नक्कीच करावे लागतील अडिकेत कारण राहुल महत्वाचं बॅटर बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आपल्यावरती आली आहे आणि ती मात्र ती सिच्युएशन आहे की इथे तुम्हाला खेळावं लागेल. इथे बॅक टू बॅक दोन्ही बॉल मात्र डॉट केले गेले आणि यात मात्र इथे चुकीची फलंदाजी करते. समोर बॅटर पंकज सारखा युनिफॉर्म आहे, त्याला तुला सायकल एंडवरती आणावं लागेल कारण चांगली धावसंख्या इथे बनवायची असेल, सॉंग इथे पोचायचं असेल कोपरच्या विरोधात तर मग या ठिकाणी तुम्हाला बॅटिंग करता पाहू शकता मिस्टर
पंकजला बॅटिंग द्यावी लागेल, ज्याच्या बॅटमध्ये आतापर्यंत 2 षटकार आलेत, एक सिंगल देखील पाहायला मिळते. बॉल क्रमांक 3. इथे रिव्हर्सची बॅटिंग करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र ते पाहू शकाल विकेट निर्माण होईल का. हेच विकेटचं बदल. इथे मात्र अनिकेतला परतावा लागेल. विकेट क्रमांक 2. सागर नवीन बॅटर. वाड स्ट्रोक, क्या बात है. स्विचचा देखणा फटका सरळ पत्र लावून कारपाट निघून चाललाय. फेक बात आहे जरी ते करतो, मात्र बॉडी क्लिअर. चौकार 4 धावा. सागर आणि पंकज पहिल्यांदा सुरुवात झाली वसई ग्रामीण अधिवेशनच्या माध्यमातून स्पर्धा कंप्लीट केल्या गेल्या. मग त्यानंतर ठरवलं की आपल्याला ओपन स्पर्धेमध्ये खेळायचं आहे आणि सध्या तरी त्याच पद्धतीने काम करतायत. धावसंख्या इथे मात्र 4च्या साह्याने धावून पोहोचेल. 18 या धावसंख्येवरती आहे. 4 बॉलचा खेळ इथे कंप्लीट केला अजितनं. आतापर्यंत 4 धावा खर्च करतो. इथे मात्र इनसाइड कव्हर पाहू शकाल. शेटू हवेमध्ये आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये इथे मात्र पंकजला परतावा लागेल. विकेट क्रमांक 3. हिमांशु नवीन बॅटर. आतापर्यंत आपण स्थिती जर पाहिली या मॅचची तर आपण बघू शकतो कोपरनं थोडंसं वर्चस्व या ठिकाणी निर्माण केला गेला मैदानाच्या आतमध्ये. अजित आणि त्यानंतर अमित चांगल्या पद्धतीने सोडण्याचा प्रयत्न केला. इथं मध्ये पाहू शकाल ऑन साईडला बॉल निघून चालला. फील्ड केली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का. सुपर आणि बिग पिंट विकेट पाहू शकाल. चित्ताच्या चपलाईनं 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धाब्याच्या सहाय्यानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते मात्र 20 या धावसंख्येवरती. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हर्समध्ये 14 आल्या. या ओव्हर्समध्ये आपण पाहिलं तर अजितच्या फक्त 6 धावा आल्या आणि विकेट देखील पाहायला मिळाली. आता अंतिम 6 बॉल बाकी आहेत. 30+ तर नक्कीच जामा लागेल. टीम गावदी अंबोडी मॅच जर जिंकायची असेल, कारण समोर एक बलाढ्य ताकदीनं पाहू शकतो या विभागातील बलाढ्य टीम आता कोपर आम्ही त्या टीम कंपनी चांगल्या पद्धतीनं मात्र आधीच्या मॅच थोडंसं मात्र प्रेशर होतं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर कुठेतरी या मॅचच्या माध्यमातून एक चांगली स्थिती पाहायला मिळते. मात्र अमितला देखील माहिती आहे की समोर देखील राहुल पाटील का गोलंदाज आपल्या समोर येणार आहे. त्यातही इथे प्रयत्न असेल की कुठेतरी लो स्कोरिंग मॅच मोठी धावसंख्या करण्याआधी मात्र लो स्कोरिंग मॅचला थांबवण्याची ताकद आणि गोलंदाज पुन्हा एकदा रोहिदास आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 3 स्पेल क्रमांक 3 पाहायला मिळतंय. संध्याच्या सत्रामध्ये सूर्य देखील आपल्या अस्ताच्या दिशेने पाहू शकाल. चला थोडंसं स्पीडअप कर. अजूनही आपल्या शेवटची मॅच कंप्लीट करायची. 3 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीने क्वालिटी क्रिकेट आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अनुभवतोय. पहिला बॉल सागर. इथे चांगला बॉल आहे. कट केला गेलाय. हलकी हाताने त्याला विरेशन दिली गेली आहे. एज अ परफेक्ट क्लीन पाहायला मिळते. स्विंग अँड मिस. सुपर बॉल कट केलं गेलंय. फलंदाची ऍक्शन चांगली होती. इफेक्ट त्यावरती पडते. नक्कीच आपण बाईक चालचा असेल तर नक्कीच मित्रांनो सहकार्य असेल कुठेतरी मात्र नक्कीच ग्लास खाली करायची आहे. समोर बॅटरला त्याचा त्रास नक्कीच निश्चित होतोय. 5:15 वाजतायत. आपण पाहू शकाल आणखी एक मॅच मात्र यानंतर अंतिम पाहायला मिळणार आहे. खूप चांगल्या पद्धतीनं इथे मात्र चांदीकरांनी आज आपल्या विभागाला प्राधान्य दिलं होतं आणि आपल्या विभागामधनं प्रत्येक टीमला इथे संधी दिली होती. इथे मात्र बॅक टू बॅक डॉट बॉल. 2 चेंडू अक्षरशः डॉट केली गेली. अक्षरशः मात्र 20 धावावरती थांबल. 30 तरी बनवणं खूप गरजेचं आहे टीम मात्र पाहू शकेल या ठिकाणी. कारण ज्या पद्धतीनं लो स्कोरिंग मॅचमध्ये एक इंटरेस्ट खूप वाढला जातो. मग प्रेक्षक असेल की खेळाडू असेल पूर्णपणे जीवजान त्या ठिकाणी लावतायत आणि अशा पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी मार्कवरती आहे रोहिदास. 2 बॉल डॉट.
इथे चांगल्या पद्धतीनं स्लाइस केले बॉलला, चेंडू हवेमध्ये फाईन डिपला बॉल निघून चाललाय. वन बाउन्स चौकार, 4 धाबा. चार धाब्याच्या मदतीने 24 रन्स 24 या संख्या होती. परफेक्ट बॅटफुटला गेला अक्षरशः, मात्र लेग स्टंपची स्थिती दाखवली. त्यानंतर मात्र अप्पर ती पाहू शकाल बॅटचा फेस पाहायला मिळाला आणि सर मध्ये फ्लो केलं बॅटला आणि सर मध्ये फाईट बॉन्डीला केलं. इथं मध्ये क्लिअर सागरच्या बॅटमध्ये चौकार. अंतिम ओव्हर्स मध्ये येणारी धावसंख्याचं इम्पॉर्टंट. या मॅच मध्ये प्रत्येक धावेला खूप महत्व आहे. यावेळी ब्लॉकरचा बॉल, इथे मात्र आपल्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला ॲज गोल्डन बॉल. शाको बॉल पाहायला मिळतोय. 4 बॉल मध्ये आतापर्यंत रोहित दासनं फक्त 4 धावा खर्च केल्या गेल्यात. अंतिम 2 बॉल बाकी आहेत. हा सवाल मात्र या अभिमानाचा आहे. हा सवाल आपण जर पाहिलं तर 55,000 रुपयाचा ही स्पर्धा. इथे मात्र आपण पाहू शकतो क्रिसच्या विरुद्ध बॉल मात्र इथे निघून चाललाय. थर्ड बॅट रिझनला चौकाराकरता 55 नक्की दर्शवतील. वाईट प्लस टोटल 4 अशा टोटल 5 धावा आज इम्पॉर्टंट. या 5 धावा खूप महत्वाच्या असतील सेकंड इनिंग मध्ये कोपरकरांकरता. आणि या 5 धावेच्या सायन्स स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं 29 या धावसंख्येवरती. आता चांगली टोटल आले फायटिंग स्कोर म्हणून मी, कारण एकाकडे पाहू शकाल समोर गोलंदाज राहुल पाटील देखील गोलंदाजी करण्यामध्ये कसं सोडणार नाही आहे. त्याला देखील मध्ये किती महत्वाची माहिती आहे. एका साईडला बॅटिंग करण्याकरता अमित देखील मात्र सोडणार नाही आहे. आणि त्यांच्यामध्ये जुगलबंदी ही तुम्हाला मात्र सेकंड इनिंग मध्ये नक्कीच पाहायला मिळेल. अंतिम बॉल आहे इथे सागरच्या बॅटमधून बॅटफुट लावून पंच केलाय. सरळ मात्र आपल्या झेल त्या ठिकाणी मात्र कॅरी होत आहे आणि इथे मात्र परतावं लागेल सागरला. विकेट क्रमांक या ठिकाणी मात्र 3 धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर 29 वरती आहे. षटकामागे 10ची सरासरी जरी आली तरी मात्र एक चांगली क्रिकेट तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल. हा आमचा अनुभव सांगून जातोय. कारण सध्याच्या स्थितीमध्ये टीम गावदेवी अंबोडे देखील येईल आहे. आता नुकताच झालेल्या बहुसंख्य स्पर्धेमध्ये अनेक ट्रॉफ्यांचा मान त्यांनी मिळवलाय. मग उपसरपंच ट्रॉफी असेल, भारतीय जनता ट्रॉफी असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये थोडंसं धावत द्यायचंय. अक्षय अंतिम बॉल आहे. 29 रन 4 विकेट लॉस ऑफ गावदेवी अंबोडे. चांगल्या पद्धतीचे क्रिकेट तुम्ही खऱ्या अर्थानं अनुभव. उद्यामध्ये स्पर्धेचा 3रा दिवस आणि शुभ शनिवार पाहायला मिळणार आहे. मात्र नक्कीच 8 मार्च हा नक्की दिवस विसरणार नाही आहेत. कारण 2020 वर्ल्ड कपची फायनल देखील त्या दिवसामध्ये असणार आहे. इथे आपण जर पाहिलं तर डॉट बॉल स्कोर कार्ड फलकावरती 29 विजयाकरता प्रति षटकामागे 10ची सरासरी आहे. टीममध्ये 30 रन्स ऑन कार्ड पाहू शकाल. नक्कीच टीम या ठिकाणी गावदेवी अंबोडे डिफेंड करेल का, टीम कोपर मात्र चेस करेल का, सर्व काही पाहण्यात घेऊया छोटासा ब्रेक. शकेल का,
अशा पद्धतीनं अमितनं मात्र नक्कीच राहुलला बाद केलं होतं. आता समोर देखील राहुल गोलंदाजी मार्कवरती आलाय. आंबोडेकरांची एक्सप्रेस इथे मात्र ट्रॅकवरती सेट झाली आहे. राहुल पाटील ज्याचं नाव एक भन्नाट वेग त्याच्याकडे आहे आणि सध्या तरी स्थितीमध्ये वसई ग्रामीणमध्ये सर्वात फास्टर गोलंदाज म्हणून त्याची ओळख आपण पाहतोय. आणि समोर मात्र कोपरकरांची खूप मोठी ताकद मिस्टर अमित. नॉन सायकल पण नक्कीच आपण महेशला पाहतोय. 18 बॉल आणि 30 रन्स, 6 बॉल 10 रन्स इन द मॅच द रिक्वायर्ड रन रेट्स. विजयाकरता प्रति षटकामागे तुम्हाला 10 धावेची गरज आहे. चांगली स्पर्धा आज पाहू शकाल. नक्कीच स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली. थोडं उशिराकडे होण्यामध्ये पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने आपल्या विभागाला पूर्णपणे या ठिकाणी प्राधान्य दिलं गेलं. वेलकम बॅक सेकंड इनिंग. राहुल अगेन्स्ट मात्र अमित. कोपर अगेन्स्ट मध्ये पाहू शकाल अंबोडे. खोन पोचेल अंतिम मॅचच्या दिशेनं त्या ठिकाणी माजिवली वेट अँड वॉच करते. पहिला बॉल डिलिव्हर करण्याकरता तयार. गोलंदाजी मार्कवरती काय भन्नाट वेग आहे. मी म्हटलं होतं राहुल पाटील सहज या मॅच वरती मात्र सोडणार नाहीये, कारण पेस हे त्याचं उत्तर आहे आणि समोरच्या बॅटरला थांबवणारी ताकद त्याच्या मात्र शैलीमध्ये आहे. कारण गोलंदाजी मार्कवरती ज्याने सहज मात्र नक्कीच आपला प्रवास नागपूर रत्नागिरीपर्यंत केला नाही आहे, कारण या गोलंदाजीने त्याला प्रमोट केलं भिवंडी टेनिस बॉलनं. मग त्यानंतर अनेक ओपन स्पर्धेमध्ये तो खेळला गेला. नारंगीची स्पर्धा देखील त्यांनी कंप्लीट केली आहे. अमित विरुद्ध राईट अंडर टार्गेट नाही. सेकंड बॉल इथे फसवलाय. चेंडू हवेमध्ये आहे मात्र झेल होऊ शकेल का, स्वतः धावलाय मात्र दोघांनी एकमेकाला कॉल केला नाहीये. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. राहुलला माहिती आहे अमितची विकेट किती महत्वाची आहे. आज बिग विकेट, आज टर्निंग पॉइंट विकेट्स. ह्या विकेटचं महत्व फक्त राहुल पाटीलला माहिती आहे. आणि अमितला देखील माहिती आहे की आपल्याला विकेट इथे टिकून खेळावं लागेल. सकाळपासून केलेल्या मेहनतीचं स्वरूप आहे. सकाळपासून मेहनतीचं पूर्णपणे उत्तर देण्याची वेळ आली आहे. दोघांमधली जुगलबंदी, दोघांमध्ये संघर्ष प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. ज्युनियर अगेन्स्ट सिनियर. बॉल क्रमांक 3. इथे देखील धोका निर्माण झालाय आणि इथे मात्र परतावा लागेल. मी म्हटलं होतं एक तुम्हारी तो एक हमारी, उत्तर दिलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. राहुलने घेतली अमितची विकेट, अमितने घेतली होती राहुलची विकेट. क्या लाजवाब खेल है मैदान के ऊपर. नवीन पॅटर्न आता नक्कीच पाहू शकाल. रोहिदास ते म्हटलं होतं मॅच फायटिंग मध्ये असेल. अभी कहाणी में ट्विस्ट. माचिवली आपण पाहू शकाल नक्कीच ज्या ठिकाणी अंतिम मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. चांगली मॅच मध्ये सर्वांना पाहायला मिळते. कोपर अगेन्स्ट मध्ये गावदेवी अंबोडे. कारण राहुलकडे जिद्द आहे. मी सहज केव्हाही मात्र मैदान सोडत नसते, हे हुनर त्याच्याकडे आहेत आणि त्याने प्रतिपर पाहू शकते मध्ये परिपूर्ण काम केलंय. बॉल क्रमांक 4. व्हॉट बॉल, क्या बात है मिस्टर राहुल पाटील. भन्नाट वेग येतात किंवा गोलंदाजाकडे. या सीझन मध्ये तर बहुसंख्य विकेट देखील त्याच्या नावावरती आहेत. 4 बॉल आणि फक्त 2 धावा आहेत. कोपर टीम आपण पाहूया आता ते स्थितीमध्ये आणि 1 विकेट लॉस ऑफ बिग बॅटर मिस्टर अमितला परतावं लागलं. बॉल क्रमांक 5. इथे स्विच हिट पाहायला मिळते. सरळ पात्र इंटू डिस्टन्स मध्ये बॉल निघून चाललाय. देखना फटका, चौकार, 4 धावा. पाच बॉलचं केली ते कंप्लीट केलं. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय नक्कीच 6 या धावसंख्येवरती. अजूनही 24 बनवायच्यात. येणाऱ्या 13 बॉल मध्ये अंतिम बॉल फेस करण्यासाठी तयार बिग बॅटर मिस्टर रोहिदास आणि गोलंदाजी मार्कवरती आहे गोलंदाज राहुल पाटील. इथे परफेक्ट डिपनं मात्र पाहू शकाल शॉर्ट सिलेक्शन केलं गेलाय. बॉल मात्र निघून चालला फाईट वर. 1 बाउंस, चौकार, 4 धावा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. आता मात्र 12 मध्ये बनवायच्यात 20 धावा. अजूनही मात्र पाहू शकाल प्रति षटकामागे 10 ची सरासरी गोलंदाजी मार्कवर. त्याचा नो डाऊट मिस्टर पंकज याला या ठिकाणी नक्कीच प्रमोट केलं जाईल. चांगली मॅच मात्र फायटिंग पाहायला मिळते. एका साईडला लो स्कोरी मॅच जरी असेल तर एका साईड अंबोडेकर तर एका साईडला कोपरकर यांच्यामधला चांगला संघर्ष पाहायला मिळतोय. पंकज गोलंदाजी मार्कवरती आहे.
समोर बॅटर आपण जर पाहिलं तर मिस्टर महेश जो आतापर्यंत नॉन स्ट्रायकर आणि 6 चेंडू होता, आता त्याला स्ट्राईक मिळते आहे की परफेक्ट मध्ये त्या प्लॅनिंग चालू आहे. दोन चांगले करून पाहू शकाल की नक्कीच रोहितच्या बॅटमधनं आलं एक मास्टर माइंड इनिंग या ठिकाणी साकारण्याचा प्रयत्न असेल मैदानाच्या आतमध्ये मिस्टर बॅटरकडनं. आणि महेश त्याला कशा पण स्वरूप देईल पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 गोलंदाज मिस्टर पंकज. प्रति षटकामध्ये अजूनही 10 धाबीची गरज आहे. ओव्हर क्रमांक 2 वर पाहत आहे. चौबाजूर प्रेक्षक या स्पर्धेकरता आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात. मुख्य मंचावरती आपण मान्यवर देखील पाहतोय. या विभागातील सर्व समाजसेवक ज्येष्ठ नागरिक पाहायला मिळतात. अशा पद्धतीने स्पर्धा मात्र दुसऱ्या दिवसाच्या अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळते आहे. चला पंकज थोडीशी घाई करायची कारण अजून एक मॅच बाकी आहे. सूर्य पण पाहू शकेल नक्कीच प्रत्येक 2 क्षेत्राच्या मधोमध ग्राउंड आहे. येथे फलिनचा बॉल परफेक्ट डिलिव्हर केला आहे. सुंदर बॉल आहे. लेंथ चांगली आहे. पहिला बॉल इथे मात्र पंकजने डॉट केला गेलाय. आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्की चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आणि त्याच पद्धतीने मात्र आता 11 बॉल आणि 20 धावीची गरज आहे. 1 रन्स 1 बॉल आज अ इम्पॉर्टंट अँड टर्निंग पॉईंट. या मॅचचं सूत्र जर असेल तर एक सिंगल आहे कारण क्रिकेटची लाईफ लाईनच सिंगल डबल आहे आणि मुंबईची लाईफ लाईन लोकल आहे. या दोन्ही गोष्टींचा प्रवास केला असेल ना त्याला खूप जवळ माहिती आहे. चांगला बॉल आहे तर पाहू शकता नक्कीच चांगल्या पद्धतीने इसचा कव्हर खेळायचा प्रयत्न केलाय. सिंगल आहे दुसऱ्या धावीचा प्रयत्न किंवा मात्र फेकी येते एक सिंगल आहे कारण इथे सिंगल डबल हेच मात्र खऱ्या अर्थानं करावं लागेल टीम कोपरला. आणि इथे मात्र राईट हँडेड टार्गेट जर अंबोडी जिंकायचं असेल तर डॉट अँड विकेट्स निर्भयतच दोन्ही गोष्टीवरती राहिली आहे मॅच. आता 10 मध्ये 19 स्कोर कार्ड फलकावरती निल्सन या आकड्यावरती पाहतोय 11 या धावसंख्येवरती. संध्या तर सतत जरी असेल तरी खऱ्या अर्थानं हवा स्टॉप पाहायला मिळते. समोर आपण पाहू शकाल उंच पाहू शकतो नक्की टेकडे पाहायला मिळते. ऑनसाईडला पण जर पाहिले या ठिकाणी नक्कीच आपण पर्वत पाहतोय तुंगारेश्वर. अशा परफेक्ट मात्र 2 रंगणाच्या पाहू शकाल मधोमध असलेलं हे मात्र मैदान तुम्हाला पाहायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल अगेन तयार. यावली मात्र रोहितच्या बॅटमधनं सरळ पंकजवरती केला अटॅक. सरळ बॉलला फेकून दिलं गेलंय. ओव्हर पिच बॉल होता. सरळ आउट ऑफ द बाद. षटकार 6 धावा. या 6 धावा आणि 6 धावीच्याच मदतीने स्कोर कार्ड 17 वरती जाऊन पोहोचलाय. खतरनाक इसके ऊपर आहे. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. पंकज अगेन्स्ट रोहिदास आतापर्यंत रोहितच्या बॅटमध्ये 2 चौकार 1 षटकार अशा पद्धतीने मात्र अमितची विकेट गेल्यानंतर पण चांगलं काम करतोय. इथे मात्र धोका निर्माण होता. डेंजर रेंजच्या दिशेनं मात्र धाव घेतली नाहीये कारण इथे रोहिदासला माहिती आहे की मला इथे खेळावं लागेल कारण अंतिम ओव्हर्सपर्यंत मला इथे टिकणं खूप गरजेचं आहे आणि त्या दोन्ही गोष्टी तिथे तो वापर करतोय. वेटचा देखील केलं जातोय. एक चांगला सेन्सिटिव्ह क्रिकेटर आहे. एका साईड एक्सपिरियन्स देखील आहे. या सर्व गोष्टींचा वापर करून तिथे फलंदाजी करतोय आणि त्याला मध्ये किती महत्त्वाची मॅच आहे. सकाळपासून अनेक मॅच जिंकलो असेल मात्र ही मॅच किती महत्त्वाची आहे. आता 8 मध्ये 13 धावांची गरज आहे. बॉल क्रमांक 5 गोलंदाजी मार्कवरती असताना गोलंदाज मिस्टर पंकज. पूर्णपणे शांतता या मॅचमध्ये पाहायला मिळते. चांगला बॉल आहे. चांगला बॉल आहे. स्विच इट अटेंड करायचा होता. लिव्हरशिप किसी का भी काम नाही आहे. तुम्हाला त्याकरता टायमिंग करावा लागेल. आता 7 मध्ये 13 समीकरण बदललं. मॅच बदलली आणि खऱ्या अर्थानं बॅलन्सची मॅच पाहायला मिळते 50-50. एका साईडने तेवढीच मॅच आपण जर पाहिली तर कोपरकडे आहे. तेवढीच मात्र मॅच आपण जर पाहिली तर नक्कीच अंबोडेकडे आहे. आणि या मॅचमध्ये 7 मध्ये आता 13 धावीची गरज आहे. 18 मध्ये 30 धावीची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती राहुल आला. 10 धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर पंकज बॉलिंग ट्रॅकवरती आला ज्याने आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या 5 बॉलमध्ये. अंतिम बॉल फेस करण्याकरता बिग बॅटर मित्र रोहिदास स्ट्रायकर एंडवरती पाहतोय. आता 7 मध्ये 13 बनतील का. काय घडणार आहे काय बिघडणार आहे नक्कीच पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली स्टार्ट दिली होती त्या ठिकाणी रोहिदासनं पण त्यानंतर स्विचची फटके पाहू शकाल कारण इथे परफेक्ट टायमिंग करावा लागेल. असं बोल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मिस्टर पंकज. 7 मध्ये 13 यावेळी चांगल्या पद्धतीने ट्रॅकिंग शॉट केला गेलाय. माझं गुड फील्ड एक सिंगल आणि सिंगलच्याच मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल. आपण पाहतो नक्कीच 18 या धावसंख्येवरती आता विजयाकरता 6 मध्ये 12 धावेची गरज आहे. पैसा वसूल मॅच आहे. काही जबरदस्त मॅच पाहायला मिळते. एका साईडनं अंबोडे नक्कीच पाहू शकाल सहज हार मारणार तर एका साईड कोपर देखील मात्र सहज हार मारणार नाही आहे. पाहायला मिळणार नक्कीच एका साईडनं रोहिदास आणि येणाऱ्या गोलंदाजी मार्कवरती मध्ये पूर्णपणे आता जबाबदारी असेल. 6 मध्ये 12 बनवायचे आहेत. रणजित सिंग कंपल्सरी आहे.
ते गोलंदाजी मार्कवरती अंखेडेकर नवीन चेहरा अनिकेत आपण पाहतोय. अंबोडेकरांचं भविष्य, अंबोडेकरांची नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून टॉप 4 मध्ये पोहोचण्याकरता संधी देण्याकरता इथे मात्र राहुल पाटील और क्रमांक 3 करता अनिकेतवरती जबाबदारी सोबत एका साईडने मात्र रोहितसला माहिती आहे कोपरचं भविष्य रोपर पाहू शकता नक्कीच रोहितच्या हातामध्ये आहे. तर नक्कीच अंबोडेचं भविष्य पण जर पाहिलं तर नक्कीच अनिकेतच्या हातामध्ये आहे. अनिकेत इथे मात्र विकेट्स आणि डॉट घेऊ शकला तर टीम मात्र अंबोडे इथे मात्र रोहित सिंगल डबल आणि एखादा मोठा सुद्धा खेळला तर मॅच मध्ये टर्निंग पाहायला मिळेल. 6 मध्ये 12 स्पेल क्रमांक 3 गोलंदाजी मार्क पण तयार. थोडीशी घाई करायची अनिकेत. अजून एक मॅच मात्र मॅच बाकी आहे. सिंगल ती माजीवली यांच्यासोबत मध्ये क्वालिफाय 2. चांगला बॉल आहे इथे स्ट्रेट खेळायचं होतं सिंगल आली आहे मात्र इथे फेकी परफेक्ट मात्र पाहायला मिळते. क्या बात आहे सुपर पाहायला मिळते. तर 5 मध्ये 11 समीकरण बदललं गेलंय मॅच बदलले गेले चित्र देखील पाहतो मैदानाच्या आतमध्ये. लोस मॅच होती असं वाटलं सहज मध्ये कोपर जिंकेल अमितची विकेट गेली पण त्यानंतर थोड्या वेळा पण की मैदानाच्या आतमध्ये रोहितची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली पुन्हा एकदा मात्र पंकजचा अटॅक पाहायला मिळाला. आता सर्व गोष्टी या मॅचमध्ये पाहायला मिळाल्या. आज इंटरेस्ट आता पूर्णपणे इंटरेस्ट पाहतोय मॅचमध्ये. सर्वांची नजर त्या मॅचवरती लागली गेली आहे. 5 मध्ये पाहू शकाल तिथे मात्र 11 धावीची आता मात्र गरज आहे. अनिकेतचा दुसरा बॉल समोर मात्र नवीन बॅटर मिस्टर महेश त्याला थोडंसं या मॅचमध्ये शांत ठेवलं गेले. आतापर्यंत महेशने फक्त एक सिंगल आली 2 बॉलवरती आणि 8 बॉल सोडून रोहित आज कळतोय. अशी टोटल 19 धावसंख्येची टोटल तुम्हाला मात्र फायटिंग पाहायला मिळते. अजून 5 मध्ये 11 बनवायच्यात. आज इंटरेस्ट पाहू शकाल सुपर मॅच. यार गोलंदाजी मार्कवरती बॉल क्रमांक 2 स्लोवर केला इथे मात्र बॉलला उडवले चेंडू हवेमध्ये फाईन डीपला बॉल निघून चाललाय आणि परफेक्ट पाहू शकाल चौकार 4 धाबा. धावसंख्या जवळ पोहोचते 23 या धावसंख्येवरती आता 4 मध्ये 7 धावीची गरज आहे. 30 रन विन द मॅच टीम कोपर. फाईन पण पाहू शकत थोडंसं मात्र या स्पर्धेचं पाहू शकत मैदानाचं थोडंसं स्पीडअप आहे. तिथे मात्र बॉल डिलीट झाल्यामध्ये थांबू शकत नाही आहे. एवढं वेग त्यामध्ये पाहू शकत क्षेत्रामध्ये पाहते. थर्डमॅन असेल फाईन असेल खूप चांगल्या पद्धतीनं खालचा भाग तुम्हाला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर मैदानाची आखणी तुम्ही जर पाहू शकाल तर 4 मध्ये 7 धावीची गरज आहे. बॉल क्रमांक 3 जेवढं प्रेशर आपण जर पाहिलं तर अनिकेत तेवढंच मात्र नक्कीच पाहू शकाल बॅटर महेशवरती देखील आहे. विजय तर निश्चित ठरला एकाचा. पाहू शकाल नक्कीच कोण जिंकेल आणि कोच मात्र नक्की क्वालिफाय केलेल. श्रद्धांजली चषक 2026 संदीपकरांचं पाहू शकाल भव्य दिव्य 23 झाल्यात 4 मध्ये 7 कंपल्सरी चेसिंग आहे कारण 29 झाल्या होत्या 30 धावांना विजय होता. ते 23 झाल्यात. बॉल क्रमांक 3 इथे चांगला असतो की मात्र फटका बसला की काय 2 डिस्टन्स मात्र बॉल निघून चाललाय परफेक्ट मध्ये पाहू शकाल चौकार 4 धाबा. हा जो इंटरेस्ट आता 3 मध्ये 3 बनवायच्यात. 2 चौकार इम्पॉर्टंट झाले गेलेत. शॉर्ट ऑफ लेंथ पाहायला मिळतात. गोलंदाजी समोर फेकले जातात आणि तिथे मात्र परफेक्ट पाहू शकाल. आता 3 मध्ये 3 बनवायचे तर डॉट आला तर मॅच मध्ये खूप सारी पाहायला मिळेल. त्याच पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी मार्कवरती असताना अनिकेत थोडंसं प्रेशर पाहायला मिळतंय. जिथे 12 धाव्या तिथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती त्याला आणलं गेलं राहुल पाटील. मात्र जबाबदारी असताना कुठेतरी मात्र शॉर्ट ऑफ लेंथचे बॉल पाहायला मिळतात. लेंथ नाही आहे लाईन ऑफ नाही आहे कंट्रोल नाही आहे. मात्र महेशची तारीफ करेन. टर्निंग पॉईंट ॲज अ बेस्ट बॅटर जिथे थोडंसं आपली टीम संकटामध्ये होती आणि संकटामध्ये खऱ्या अर्थाने कोणाला तरी संकटमोचक बनावं लागतं. ते बॅटर मात्र महेशच्या बॅटमधनं अंतिम ओव्हर्समध्ये पाहायला मिळाला. आता फिनिश करण्याचा प्रयत्न इथं असेल त्याच्याकडनं. 3 मध्ये 3 बॉल क्रमांक 4 आज डॉट क्या बात आहे. आता तुम्ही पाहू शकाल 2 मध्ये 3 काय जबरदस्त मॅच झाली आहे. मॅच जर आवडली असेल नक्कीच मी म्हणेन की जोरदार टाळ्या झाल्याच मध्ये मॅच करता. एका साईडनं अब्बड तर एका साईडनं कोपर काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. पैसा वसूल मॅच आहे. डेबिस भरतो ना क्रिकेट खेल यायचा आहे. पल में दे रहा ना पल में किसी और का पल में राजा ना पल में भिकारी
कधी काय घडू शकेल सांगू शकणार नाहीये. तर भाकीत करता येत नाहीये आजपर्यंत कोणीच मात्र वर्ल्ड मध्ये भाकीत केलं नाहीये. क्रिकेटमध्ये काय घडू शकेल आता इंटरेस्ट वाढले तर पाहू शकाल. 2 मध्ये 3 कंपल्सरी बनवायच्यात कोपरला. आणखीन एक डॉट आला तर अंबोडे मजबूत स्थितीमध्ये काय घड पाहू शकाल. बॉल क्रमांक पाहायला मिळतो इथे मध्ये 5. इथे उडवलाय. इथे झेल होईल का. चेंडू हवेमध्ये आहे. सिंगल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथे मात्र रोखलं गेलंय. फेकी इथे आले राहुल पाटील मात्र कलेक्शन चांगलं झालंय. काय सुपर मॅच पाहायला मिळते. या 2 धावा इथे मात्र इम्पॉर्टंट. आता 1 मध्ये 1 जो जीता वही सिकंदर. काटे की टक्कर काटे का महामुकाबला. एक तरफ है अंबोडे एक तरफ है कोपर. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते आहे. टोल्यातील फारनं फिटणारी मॅच आपण पाहतोय. इंटरेस्ट पाहायला मिळतं मॅच मध्ये. लढत तर दोन्ही टीमनं संघर्ष शेवटपर्यंत दिला आहे. मात्र जिंकेल तो मध्ये शेअर पाहायला मिळणार आहे. 1 मध्ये 1 कंपल्सरी बनवायची आहे. चला राहुल पाटील मीटिंग नको. अजून एक मॅच बाकी आहे. स्पीडअप करायचं आहे. त्यानंतर प्रतीक पाटील आपलं नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील आपण मानानं सन्मानानं मुख्य मंचावरती आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यासोबत अर्णव आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच या ठिकाणी ओमकार पाटील आपल्याला बोलवत आहेत. आपण देखील मानानं सन्मानानं मुख्य मंचाकडे या. 1 बॉल 1 रन इज इम्पॉर्टंट. आज अ बिग मॅच बिग टफ फाइट इन ॲक्शन 2 टीम या पर पाहायला मिळते. अंबोडे अगेन्स्ट मध्ये पाहू शकेल टीम कोपर. एक सुपर मॅच फाइटिंग पाहायला मिळते. 1 बॉल 1 रन विन द मॅच. अनिकेत की मात्र महेश कोण ठरेल हिरो आणि कोण ठरेल झिरो. हार कर जितने वाले को बाजीगर कहते हैं. खोर मात्र भिडेल माजिवलीच्या विरोधात. एक चांगली मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करायचं आहे. अंतिम बॉल मात्र बाकी आहे. बॉल क्रमांक 18. फायटिंग तर चांगली दिली आहे. कोणी जिंकला तरी चालेल मात्र मॅच कडक पाहायला मिळते. अनिकेत की मात्र महेश. अंतिम बॉल. इथे सिंगलचा प्रयत्न केलाय आणि इथे जिंकली टीम मात्र कोपर. चला लगेच दोन्ही कॅप्टन्स या. टीम मात्र राहुल